कुर्ला पश्चिमेतल्या संभाजी चौक परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने 15 एप्रिल 2024 रोजी एसआरएच्या AGRC विभागाला 90 दिवसांच्या आत प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश दिले होते। मात्र न्यायालयाने दिलेली मुदत संपण्यापूर्वी सोमवारी 33 आणि 38 क्रमांकाच्या संरचनांवर तोडक कारवाई करण्यात आल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलेला आहे। आता मी गुगलवर वाचलं एसआरएच्या नियमानुसार तुम्ही एसआरएचे रूम कधीच भाड्याने देऊ नाही शकत। इथे 19 लोक भाड्याने कशी राहतायत, भाडं कोण खातंय, याचा विकासक खातोय का त्याचा चमचा खातोय हे कोण विचारणार आहे? तो मुलगा 3 दिवस शाळेत नाही गेलाय, माझं ऍडमिशन थांबलंय, तुम्ही येणार आहेत पैसे भरायला आमच्या इकडे? नाही। तुम्ही हातात लाखाची घड्याळं घाला, लाखाचे फोन घेऊन बसा, तुमची घरं भरतायत ना, तुम्हाला सामान्य नागरिकांचं काही पडलं नाहीये, तुम्ही राजीनामा द्या। तुम्ही तिथे बसतात ना, तुम्ही जनतेच्या सेवेसाठी बसतायत, स्वतःची घरं भरायला नाही बसत आहे तुम्ही तिथे। खरंच हा बुलडोजर जो हे तोडली आहे ना आमच्या घर अनलिगल आहे। मी साहेबांना किती वेळा रिक्वेस्ट केली की अहो नको, आम्ही आता कुठे जाणार, तर नाही तुम्ही त्या समोरच्या सँडी स्कॅम मध्ये द्या। अरे तर सँडी स्कॅमची किती किंमत आहे? आम्ही 2 भाडे करू राहतो, माझी जाऊबाई राहते आणि मी, आम्ही दोघंही त्या रूम मध्ये कसे राहणार? मी साहेबांना एवढं अनेक वेळा समजवलं, अहो तिथे आम्हाला दोघांना नाही, आम्ही म्हणून शिरूकृपाचं रूम मागतोय ना, तर म्हणे नाही ती देणार नाही। आम्ही हे अचानक असं ह्यांनी घर तोडणीचं एसआरए कडून आलेत अधिकारी। इथे ना आम्हाला नोटीस दिल्या ना, डायरेक्ट आले हे लोक। ह्या लोकांना दाखवले, चाव्या दिल्या नाही, अग्रीमेंट केलं नाही आणि डायरेक्ट ह्या लोकांनी घरं तोडली भर पावसात। आता मी यंदा 12वी दिली आहे, मला ऍडमिशन करायचंय पुढे आणि हा ऍडमिशनचा टायमिंग चालू आहे। तर सगळी कागदपत्र त्यांनी कुठे टाकली काय माहिती नाही, खूप नासधूस केली, तेलाच्या बॉटल पडण्यापासून सगळं। आता त्याच्यामध्ये जर कागदपत्र खराब झाली असतील तर ती परत काढायची कुठून, आणायची कुठून? आता एवढा वेळ नाहीये की परत सगळं करत बसण्यासाठी।